बाजूला ठेवायला लागतात. अगदी शेवटी या मुलाखतीचा शेवट करताना काही फोटो आहेत पवार कुटुंबाचे. ते फोटो आम्ही तुम्हाला दाखवू आणि त्या फोटोबद्दल तुम्हाला काय वाटतंय किंवा तो फोटो कधीचा आहे, तुमच्या काय आठवणी आहेत त्या प्लीज आमच्यासोबत शेअर करा. सो पहिला फोटो प्लीज. नाही दिसतंय ना, दिवाळीचा फोटो असेल, भाऊबीजेचा फोटो असेल. आणि फ्रेम आता अपूर्ण राहील असं वाटतं. हो अर्थातच ना, माझे 6 भाऊ होते, आता 5च राहिले. अर्थातच दुःख राहिलंच नाही. आयुष्यभराचं दुःख असतं. ह्या गॅप्स काय अशा, त्याला काही टाईम फ्रेम नसते. अ लॉस इज अ लॉस. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात नसली तर त्याचं दुःख आयुष्यभर कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर ते येतच राहतं. जेव्हा आणि दादाचं आणि माझं, आम्ही जन्मापासून एकत्र राहिलोय ना, एकत्र वाढलोय, झालंय. आणि मी आणि दादा 52 वर्ष कधी भांडलो पण नाही. त्याच्यामुळे हे गेल्या 2-1 वर्षात, पण 2-1 वर्षात पण असं कधीच झालं नाही की दादाच्या माझ्यात कॉन्टॅक्ट नाही, असं कधीच झालं नाही. कधीच नाही या इतक्या वर्षात. नेव्हर. म्हणजे जेव्हा लोकांना फार कटुता वाटत होती तेव्हा कुटुंब म्हणून आम्ही तरी भेटतच होतो ना. असं कधीच झालं नाही की दादांनी काही वेगळा राजकीय निर्णय घेतला म्हणून आमचं भेटणं कमी झालंय, असं कधीच झालं नाही. मुलांचे वाढदिवस ते असे काही ना काही होतच राहतं ना. पुढचा फोटो बघूया ना प्लीज. पुढचा फोटो. हा पण दिवाळीचाच फोटो आहे. गोविंद बागेतला फोटो आहे हा. आय हॅव नो सेड इमोशन्स. काय सांगणार मी या फोटोबद्दल. म्हणजे खूप आनंदाचे दिवस होते कुटुंब म्हणून ते सगळे. नेक्स्ट फोटो. शेवटचा फोटो बघूया. हो, शेवटचा फोटो प्लीज. हा पण दिवाळीचाच, भाऊबीजेचाच फोटो आहे हा. नाही, दादा नाही आहे हे अर्थातच. म्हणजे रोजच आमच्या कुठल्याना तरी, म्हणजे आता माझ्या लेकीचं लग्न आहे, तर माझ्या लेकीचं लग्नाची अनाऊन्समेंट दादा 30 तारखेला करणार होता आणि दादा 28ला गेला. 30 तारखेलाच ती अनाऊन्समेंट दादा करणार होता. ह्या गोष्टी होतात. आता परवाच लग्नाचं प्लॅनिंग चाललं होतं. आता आमच्याकडच्या लग्नामध्ये दरवाज्यात दादा इन्चार्ज असायचा. तर आता रेवतीच्या लग्नात दरवाज्यात कुठला भाऊ उभा राहणार. नॉर्मली आता परवाच मला रोहित म्हणला की काका असते तर काय विषयच नव्हता, त्या आम्हाला सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स दादानीच दिले असते की वेलकम येणार, मग कोण राजकीय व्यक्ती आले, कुठे बसवायचं, काय, हे सगळं आमच्या घरातली ती ड्युटी दादावर असायची. आता दादा नाही, बाकीची मुलं घेतील जबाबदाऱ्या, काय करणार. दादांची एक गोष्ट जी सुप्रिया सुळे कायम अंमलात आणतील. आणण्याचा प्रयत्न करीन. आणि की नाही माहिती नाही, प्रयत्न नक्की करीन की दादाची शिस्त. दादाची एक शिस्त होती की वेळेवर उठायचं, वेळेवर त्याची एक फिक्स डिसिप्लिन होती दादाची जगायची. तर ती एक खूप चांगली दादाला सवय होती. वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे, वेळेवर कामावर जाणे, त्याचं ठरलेलं 1 ग्लास दूध, 1 ग्लास, म्हणजे मी दादाला खूप चिडवायची, म्हणलं जेवण नाही झालं तरी चालेल पण दादाचं 1 ग्लास दूध हे दादाला खूप प्रिय होतं. म्हणजे ते लहान मुलासारखं होतं. मग ह्या खूप गोष्टी आहेत दादाच्या ह्या घरात. अर्थात गोष्टी बदलल्यात. महाराष्ट्राचं राजकारण बदललं आहे अजितदादांच्या पश्चात. राजकारणातलं तो हजरजबाबीपणा म्हणा किंवा राजकारणातला एक जो स्वाद असतो, तडका असतो, तो कुठेतरी दिसत नाही दादांच्या नंतर. अर्थात दोन्ही पक्ष वेगवेगळे आहेत. तुमच्यासमोर तुमची आव्हानं आहेत, समोरच्या पक्षासमोर त्यांची आव्हानं आहेत. तुम्ही तुमच्या आव्हानांवरती मात करून अर्थातच पुढे जाल. आज तुम्ही आलात, वेळ दिलात, संवाद साधलात आमच्याशी, मनापासून आभार आपले. नमस्कार. तर या गप्पांच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी